माझ्या लग्नाला अवघे 4 महिने झाले होते. आयुष्य अगदी आनंदात चाललं होतं. पण त्या रात्री बरोबर 12 वाजता माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तुझा नवरा जसा दिसतो तसा नाही. जर उद्या सूर्योदय होण्यापूर्वी सत्य जाणून घ्यायचं असेल तर घराच्या मागच्या विहिरी जवळ ये, पण कोणालाही सांगू नकोस. मी तो मेसेज वाचला आणि माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. कारण त्या नंबरवर कोणाचंही नाव नव्हतं. माझं नाव राणी. मी एका छोट्याशा गावात राहणारी साधी मुलगी. 4 महिन्यांपूर्वी माझं लग्न समीर सोबत झालं होतं. आई वडिलांनी मोठ्या विश्वासाने माझा हात त्याच्या हातात दिला होता. लग्नानंतर मी सासरी आले तेव्हा सगळ्यांनी माझं मनापासून स्वागत केलं. सासूबाई मला मुलीप्रमाणे जपत होत्या. सासरे शांत स्वभावाचे होते आणि समीर तो तर माझ्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घ्यायचा. माझ्या मनात एकदाही असं आलं नव्हतं की या घरात काहीतरी लपलं आहे. गावातही सगळे म्हणायचे, राणी तुझं नशीब खूप चांगलं आहे. एवढा चांगला नवरा सगळ्यांना मिळत नाही. मीही हसून मान डोलवायची. आयुष्य अगदी स्वप्नासारखं चाललं होतं. पण काही स्वप्न खूप सुंदर असतात आणि म्हणूनच ती तुटली की माणूस पूर्णपणे कोसळून जातो. त्या दिवशी समीर ऑफिसच्या कामासाठी 2 दिवस बाहेर गेला होता. घरात फक्त मी, सासूबाई आणि सासरे होतो. रात्री आम्ही जेवण करून लवकर झोपलो. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. विजांचा कडकडाट होत होता. मी मोबाईल बाजूला ठेवून डोळे मिटले आणि तेवढ्यात टिंग मेसेजची रिंग वाजली. मी सहज मोबाईल हातात घेतला. स्क्रीनवर अनोळखी नंबर दिसत होता. मी मेसेज उघडला आणि पुढच्या काही सेकंदात माझ्या चेहऱ्यावरचं हसू कायमचं नाहीसं झालं. तुझा नवरा जसा दिसतो तसा नाही. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. मी पूर्ण मेसेज पुन्हा वाचला. जर उद्या सूर्योदय होण्यापूर्वी सत्य जाणून घ्यायचं असेल तर घराच्या मागच्या विहिरी जवळ ये, पण कोणालाही सांगू नकोस. क्षणभर मला वाटलं कोणीतरी मित्रमैत्रीण मस्करी करत असेल. मी मेसेजकडे दुर्लक्ष केलं, पण मन काही शांत होत नव्हतं. मी लगेच समीरला फोन लावला. 1दा 2दा 3दा प्रत्येक वेळी एकच उत्तर, द नंबर यू आर कॉलिंग इज स्विच ऑफ. माझ्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. समीरने कधीच फोन बंद ठेवला नव्हता. आज अचानक काय झालं? मी स्वतःला समजावत होते, राणी उगाच विचार करू नकोस, पण मन मात्र काही ऐकत नव्हतं. तेवढ्यात पुन्हा टिंग, त्याच नंबरवरून दुसरा मेसेज आला. फोन करू नकोस. तो फोन उचलणार नाही. तो मेसेज वाचताच माझ्या हातातून मोबाईल खाली पडला. कारण मी समीरला फोन केला होता. हे त्या अनोळखी व्यक्तीला कसं कळलं? हा एकच प्रश्न माझ्या डोक्यात घुमत होता. मी घाबरतच खिडकी जवळ गेले. हळूच पडदा बाजूला केला. बाहेर काळोख होता. फक्त पावसाचे थेंब आणि विजेचा लखलखाट. अचानक विहिरीजवळ कुणीतरी उभं असल्याचं मला क्षणभर दिसलं. मी नीट पाहण्याचा प्रयत्न केला, पण वीज चमकली आणि ते सावड गायब झालं. माझ्या अंगावर काटा आला. मी पटकन खिडकी बंद केली. इतक्यात दारावर हलकी टकटक झाली. राणी झोपलीस का? सासूबाईचा आवाज होता. मी पटकन दार उघडलं. त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास होता. काय ग, चेहरा एवढा फिक्का का दिसतोय? मी जबरदस्ती हसत म्हणाले, काही नाही आई, थोडी तब्येत बरी नाही. त्या काही क्षण माझ्याकडे पाहत राहिल्या. मग म्हणाल्या, उद्या सकाळी सूर्योदय होण्याआधी घराबाहेर जाऊ नकोस. माझा श्वास अडकला. मी आश्चर्याने विचारलं, का? त्या क्षणभर शांत राहिल्या. असं उगाच. इतकंच बोलून त्या निघून गेल्या, पण त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. रात्रभर मला झोप लागली नाही. सकाळचे 4:30 वाजले. संपूर्ण घर गाढ झोपलं होतं. मी हळूच उठले. मेसेज आठवत होता, सूर्योदय होण्यापूर्वी विहिरी जवळ ये. मी दार अलगद उघडलं. थंड वारा अंगावर आला. गाव अजून झोपेत होतं. मी हळूहळू मागच्या विहिरीकडे चालू लागले. प्रत्येक पावलागणिक भीती वाढत होती. विहिरीजवळ पोहोचल्यावर माझं हृदय जोरात धडधडू लागलं. तिथे लाल रंगाची एक छोटी पिशवी पडलेली होती. मी थरथरत्या हाताने ती उचलली. आजूबाजूला कोणीच नव्हतं. मी पिशवी उघडली. आत एक जुना फोटो, एक चिठ्ठी
आणि एक तुटलेलं मंगळसूत्र होतं. मी फोटो हातात घेतला. तो पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. फोटोत समीर होता, पण त्याच्या बाजूला मी नव्हते. दुसरीच एक मुलगी नवरीच्या वेशात उभी होती. फोटोच्या मागे लिहिलं होतं, लग्न 12 मे. मी थरथर कापू लागले. हे कसं शक्य आहे? समीरने मला कधीच आधी लग्न झाल्याचं सांगितलं नव्हतं. मी घाईघाईने चिठ्ठी उघडली. त्यात लिहिलं होतं, राणी, जर तू हे वाचत असशील तर समज तुझ्यापासून खूप मोठं सत्य लपवलं गेलं आहे. समीरचं हे पहिलं लग्न नाही, पण तो दोषी आहे की बळी हे अजून तुला माहित नाही. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नकोस, विशेषतः घरातल्या एका व्यक्तीवर. मी चिठ्ठी पुन्हा पुन्हा वाचत होते. घरातल्या एका व्यक्तीवर म्हणजे कोण? सासूबाई, सासरे की स्वतः समीर? तेवढ्यात माझ्या मागून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. टक टक टक. मी घाबरून मागे वळले आणि माझ्या समोर सासूबाई उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्या माझ्या हातातला फोटो पाहत म्हणाल्या, राणी, अखेर तुला ते सापडलंच. माझा आवाज थरथरला. आई, हा फोटो कोणाचा आहे? सासूबाईंनी डोळे मिटले. 2 अश्रू गालावर ओघळले आणि त्या हळू आवाजात म्हणाल्या, तो फोटो समीरच्या पहिल्या पत्नीचा आहे. हे ऐकताच माझ्या हातातून फोटो खाली पडला. पण त्या क्षणी माझ्या मोबाईलवर पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून मेसेज आला. सासूबाईंच्या एकाही शब्दावर विश्वास ठेवू नकोस. त्या तुला पूर्ण सत्य कधीच सांगणार नाहीत. माझ्या हातापायांना अक्षरशः मुंग्या आल्या. एका बाजूला सासूबाई, दुसऱ्या बाजूला तो अनोळखी माणूस. दोघेही एकमेकाविरुद्ध बोलत होते. नेमकं खरं कोण? मी सासूबाईंकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या म्हणाल्या, राणी, मी तुला सगळं सांगणार होते, पण योग्य वेळेची वाट पाहत होते. मी रागाने विचारलं, योग्य वेळ? माझ्या नवऱ्याचं आधी लग्न झालं होतं आणि मला कुणीच सांगितलं नाही? सासूबाई शांतपणे खाली बसल्या. त्यांनी थरथरत्या आवाजात सांगायला सुरुवात केली, हो, समीरचं लग्न झालं होतं. त्या मुलीचं नाव होतं नेहा. ती खूप चांगली होती, पण लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यात तिचा अपघात झाला. मी लगेच विचारलं, अपघात की काहीतरी दुसरं? सासूबाई माझ्याकडे पाहत राहिल्या. काही क्षणांनी त्यांनी उत्तर दिलं, गावात अनेक अफवा पसरल्या, पण सत्य आजपर्यंत कुणालाच कळलं नाही. माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. तेवढ्यात टिंग, पुन्हा मेसेज. खोटं, पूर्ण खोटं. नेहाचा अपघात झाला नव्हता, तिचा खून झाला होता. तो मेसेज वाचून माझा श्वासच थांबला. मी घाबरून मोबाईल सासूबाईंना दाखवला. त्यांनी मेसेज वाचला आणि त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. क्षणभर त्या काहीच बोलल्या नाहीत. मग अचानक म्हणाल्या, चल, लगेच घरात चल. त्यांच्या आवाजात भीती होती. आम्ही दोघी घाईघाईने घरात आलो. दार बंद केलं. सासूबाईंनी कपाट उघडलं. आतून एक जुनी डायरी काढली. ती माझ्या हातात देत म्हणाल्या, हे वाच, पण समीर समोर कधीही उघड करू नकोस. मी डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, जर ही डायरी कुणाच्या हातात पडली असेल तर समज माझ्या जीवाला धोका आहे. खाली सही होती, नेहा. माझे हात थरथर कापू लागले. मी पुढचं पान उघडलं. त्यात लिहिलं होतं, माझा नवरा वाईट नाही, पण या घरात एक अशी व्यक्ती आहे जी मला जिवंत पाहू इच्छित नाही. मी पुढचं पान उलटलं. मी अनेकदा समीरला सांगायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी मला गप्प बसवलं गेलं. माझ्या डोळ्यासमोर अंधार यायला लागला. मग शेवटचं लिहिलेलं वाक्य वाचलं, जर माझ्यासोबत काही वाईट घडलं तर त्यासाठी समीर जबाबदार नाही. मी आश्चर्याने सासूबाईकडे पाहिलं. मग दोषी कोण आहे? सासूबाई उत्तर देणार इतक्यात घराचा मुख्य दरवाजा जोरात वाजला. धाड धाड धाड. बाहेरून समीरचा आवाज आला, राणी, दार उघड, मी आलोय. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी दाराकडे पाहिलं आणि सासूबाईंच्या चेहऱ्याकडे. त्यांनी घाबरून माझा हात घट्ट पकडला आणि कुजबुजल्या, राणी, डायरी लपव. त्याला ही डायरी दिसली तर आपल्या दोघींचाही जीव धोक्यात येईल. माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. एकीकडे डायरीत लिहिलं होतं, समीर निर्दोष आहे, आणि दुसरीकडे सासूबाई स्वतःच्या मुलापासूनच डायरी लपवायला सांगत होत्या. खरं समीर कोण होता आणि त्या अनोळखी नंबरवरून मेसेज पाठवणारी व्यक्ती कोण होती? सासूबाईचं वाक्य संपताच दारावर पुन्हा जोरात ठोका पडला. धाड धाड. मी थरथरत्या हातांनी डायरी कपाटात लपवली. दार उघडलं. समीर आत आला.
त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण मला पाहताच तो हसला. राणी, एवढी घाबरलेली का दिसतेस? मी काहीच बोलले नाही. तो माझ्या जवळ आला, माझा हात हातात घेत म्हणाला, सगळं ठीक आहे ना? मी त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं, समीर, तू माझ्यापासून काय लपवत आहेस? तो क्षणभर शांत झाला, मग हसत म्हणाला, काहीच नाही. पण त्याच वेळी टिंग, पुन्हा मेसेज. जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर समीरला विचार, त्याच्या उजव्या खांद्यावरची जखम कशी झाली? माझ्या तोंडून नकळत निघालं, तुझ्या खांद्यावरची जखम कशी झाली? समीर दचकला, त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो काही क्षण शांत राहिला, मग सोफ्यावर बसला. डोळ्यात पाणी आलं. आज मी तुला सगळं खरं सांगतो. सासूबाईही शांतपणे बसल्या. समीर बोलू लागला, नेहा माझी पत्नी नव्हती. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. ती माझी सख्खी बहीण होती. माझा श्वास थांबला. समीर पुढे म्हणाला, तिचं लग्न एका लोभी माणसाशी झालं होतं. हुंड्यासाठी तिचा सतत छळ व्हायचा. एक दिवस तिने मला फोन करून मदत मागितली. मी तिला वाचवायला गेलो, पण उशीर झाला. ती माझ्या डोळ्यासमोर शेवटचा श्वास घेत होती. तिला वाचवताना मला ही जखम झाली. समीर रडू लागला. पोलिसांनी केस केली, पण पैशाच्या जोरावर सगळे पुरावे नाहीसे झाले. गावाने अफवा पसरवल्या. कोणी म्हणालं ती पळून गेली, कोणी म्हणालं तिचा अपघात झाला, पण खरं सत्य कुणालाच माहित नव्हतं. मी सासूबाईकडे पाहिलं, त्या रडत होत्या. आम्ही तुला हे सांगितलं नाही कारण आम्हाला भीती होती, पुन्हा एकदा आमचं घर उद्ध्वस्त होईल. माझ्या डोळ्यातही पाणी आलं, पण माझ्या मनात अजून एक प्रश्न होता, मग ते मेसेज कोण पाठवत होतं? समीर शांतपणे उठला. त्याने माझ्या हातात एक जुना मोबाईल दिला. हा नेहाचा मोबाईल आहे. तिने मृत्यूपूर्वी तिच्या मैत्रिणीकडे ठेवला होता. तिच्या मैत्रिणीनेच तुला मेसेज केला, कारण तिला वाटलं तुला ही सत्य माहीत असायला हवं. काही वेळातच ती मैत्रीण घरी आली. तिने माझी माफी मागितली. मला तुझी भीती वाढवायची नव्हती, पण खोट्यावर उभा असलेला संसार मला मान्य नव्हता. मी तिचा हात धरला आणि म्हणाले, आज उशिरा का होईना, पण सत्य समोर आलं. त्या दिवसानंतर मी आणि समीर मिळून नेहाच्या नावाने गावात हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध जनजागृती मोहीम सुरू केली. अनेक मुलींना कायदेशीर मदत मिळाली, अनेक कुटुंब वाचली आणि मला एक गोष्ट कायमची समजली. नातं टिकवण्यासाठी विश्वास आवश्यक असतो, पण विश्वासाचा पाया सत्यावरच उभा राहतो. काही वेळा सत्य कडू असतं, पण ते लपवलं तर जखम वाढते. योग्य वेळी सत्य सांगितलं तर नातं तुटत नाही, उलट अधिक मजबूत होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशाच भन्नाट कथा पाहण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.